मुलींनो, तुम्ही शिक्षण घेऊन खूप मोठे व्हा. तुमच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी शिव्या शाप हे त्यांनी आपल्यासाठी भरपूर सहन केलेले आहे. वेळ प्रसंगी त्यांनी अंगावर शेण, दगड, माती, शिव्याशाप हे पण त्यांनी मोठ्या प्रमाणात सहन केलेले आहे. असं असताना देखील तुम्ही आपल्या पायावर सर्व मुलींनी उभं राहायला पाहिजे. राहताना उभे. बरं, मला आता सांगा, तुम्हाला शिक्षण घेऊन पुढं काय बनायचं आहे? श्रावणी तू सांग. डॉक्टर. शुभांगी तू सांग. इंजिनियर. अबोली तू सांग. सर, मला पोलीस व्हायचंय. अबोलीने अगदी आत्मविश्वासाने मला पोलीस व्हायचं असं सांगितलं. तिच्या शेजारची मुलगी म्हणजेच मी, कोमल. मी आणि अबोली जिवलग मैत्रिणी होतो. नेहमी हसणारी, खेळणारी आणि वर्गात नेहमीच पहिला नंबर आणणारी माझी मैत्री. पण आज ती आपल्यात नाही. ती आपल्यात आज का नाहीये हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे. मी आणि अबोली इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत होतो. त्या दिवशी शनिवार असल्यामुळे दुपारी शाळा सुटल्यानंतर आम्ही दोघी लगेच घरी निघालो. चल बाय. येते. हे घे पोरी, तयार होईल लवकर. आई, हे काय आहे? लगीन आहे तुझं. काय? लग्न? नाही आई, मला अजून खूप शिकायचंय. खूप मोठं व्हायचंय मला. पोरगा चांगला आहे, शेती आहे, पैसा आहे. लग्न झाल्यावर तुला शिकू बी देणार आहे. काय नाही शिकू देत. मला नाही करायचं लग्न. काय म्हणली? लग्न करायचं नाही तुला? नाही करायचं मला. मला शिकायचंय. तू जर लग्नाला नाही तयार झालीस ना तर आमच्या जीवाचं आंबर वाईट करून घेऊ. समजलं? स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोझनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. अशा प्रकारे माझ्या मैत्रिणीचं बालवयात लग्न लावण्यात आलं. पोलीस होण्याचं स्वप्न बघणाऱ्या अबोलीची शाळा कायमची सुटली आणि तिच्या हाती आलं संसाराचं ओझ. पण म्हणतात ना, आयुष्यात प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते. पण वेळेआधी आलेली जबाबदारी खूपदा आयुष्य उद्ध्वस्त करते. तसंच काहीसं अबोलीच्या बाबतीतही झालं. आणि नंतर अबोली गरोदर राहिली. 1 महिना झाला, 2 महिने झाले, असं करत करत 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि अबोलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मॅडम काय झालं? मॅडम सांगा तरी काय झालं ते. बालविवाह झाल्यामुळे आम्ही आई आणि मुलं दोघांना वाचू शकलो.
आबोली नाही करायचं मला, मला शिकायचंय. आणि अशा प्रकारे माझ्या मैत्रिणीला मला सोडून जाऊन आज 14 वर्ष पूर्ण झाली. आणि त्याचं कारण म्हणजे फक्त बालविवाह. कमी वयात लग्न म्हणजे आपल्याच मुलीच्या जीवाशी खेळणं आहे. मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 असं असल्याशिवाय लग्न लावू नका. आणि मुलींना पण मला एक सांगायचंय, जर तुमच्यासोबत घरचे बालवयात जबरदस्ती लग्न करण्याचा हट्ट करत असतील तर तुम्ही चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 कॉल करा. तसेच आपल्या आजूबाजूला आपल्या मैत्रिणींसोबत कुठेही बालविवाह होताना दिसत असेल तर तुम्ही सुद्धा 1098 कॉल करून बालविवाह थांबवा. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून हे करू शकलो तरच कुठेतरी बालविवाह थांबेल. आणि तरीही तुम्ही बालविवाह लावण्याचा प्रयत्न केलात तर पोस्को आणि बालविवाह कायद्याअंतर्गत तुम्हाला कडक शिक्षा होईल. हात जोडून विनंती करते, मुलींना शिकू द्यात, मोठं होऊ द्यात, सावित्रीबाई जिजाऊ रमाईसारखं घडू द्यात. बालविवाह हा कायद्यान्वये एक गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुली आणि 21 वर्षापेक्षा कमी मुलं जर लग्न केला तर हे दंडनीय अपराध असतो. आणि त्याच्यामध्ये जर त्या विवाहामुळे 18 वर्षापेक्षा कमी मुली ती गर्भधारण राहिली तर पोक्सो कायद्याअंतर्गत पण त्याच्यामध्ये कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे हा एक मोठा दंडनीय अपराधच्या स्वरूप कायद्याने आहे. त्या बालविवाहामध्ये सामील झालेले लोक असो, नातेवाईक असो, लग्न लावणारे आई वडील असो, ते सगळे पण कायद्याअंतर्गत गुन्हेगार ठरले जातात. तर जालना जिल्ह्याचे सर्व नागरिकांना माझे आव्हान आहे की ही बालविवाहाची कुरीती आपण सर्वांनी मिळून थांबवायची आहे. नमस्कार, मी आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी जालना. विषय आहे बालविवाह. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून तो मुलांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. लहान वयात जर मुलीच्या लग्न झाला तर त्याच्या पूर्ण आयुष्य आपण कुठे ना कुठे सॅक्रिफाईस करतो आणि तिचे जे स्वप्न आहे त्याच्यावरती परिणाम पडतात. मी आवाहन करते की बालविवाह रोखणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रशासन म्हणून आमची आहे, पालक म्हणून तुमची आहे. ही मोठी जबाबदारी आहे की बालविवाह याच्या विरोधात एक ठाम निषेध, एक ठाम विरोध आपण सगळे मिळून करूया. जर आपल्या निर्देशनास अशी काही बाबी येत आहे तर त्वरित तुम्ही प्रशासनाचे समोर आणा आणि त्याच्यावरती आपण सगळे मिळून कारवाई करू आणि ते थांबवू. धन्यवाद.